नमस्कार, मी प्रतीक्षा. DNA मराठीमध्ये आपलं स्वागत. मराठा समाजाच्या आरक्षणासाठी लढा देणारे संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांनी मुंबई येथील आझाद मैदानावर सायंकाळी आंदोलन यशस्वी झाल्याची घोषणा केली. या घोषणेनंतर परभणीत सकल मराठा समाज बांधवांनी उत्स्फूर्त आनंदोत्सव साजरा केला. शहरातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळा परिसरात मोठ्या प्रमाणात फटाक्यांची आतषबाजी करत आणि गुलालाची उधळण करीत मराठा बांधवांनी छत्रपती शिवाजी महाराज की जय अशा घोषणांनी संपूर्ण परिसरात दणाणून सोडला. यावेळी सकल मराठा समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. आरक्षणाच्या लढ्याला मिळालेल्या या यशामुळे परभणी शहरात सर्वत्र आनंदाचं वातावरण निर्माण झालंय. आरक्षण श्रेय पूर्ण आमच्या जरांगे पाटील साहेबांना जाते. ही मागणी आमच्या अण्णासाहेब पाटील यांच्यापासून चालू होती, पण निर्गत करपाचं सरकार यांनी आतापर्यंत कधी आमच्या मराठा समाजाकडे लक्ष दिले नाही. पण जरांगे पाटील छत्रपतीच्या दुसऱ्या रूपासून हैदराबाद गॅजेट लागू करून आमच्या मराठवाड्याला पूर्ण महाराष्ट्राला एक आनंद उत्सव झाला. आरक्षण भेटल्याबद्दल सर्व मराठा बांधवांचे मी हार्दिक अभिनंदन म्हणतो. जय जिजाऊ, जय शिवराय. हा जल्लोष नाही, हा मूळचा संघर्षाचा जल्लोष आहे. कारण 20 वर्ष झालं, 25 वर्ष झालं आमच्या वडीलधारी असू, आमचे संघटनेचे सर्व नेते असू, यांनी 20, 25, 30 वर्ष झालं या आरक्षणाच्या मुद्द्यासाठी उठाव केलेला आहे. आणि कोणत्या तरी रूपाने आज जरांगे पाटील मराठा समाजाला एक मोठा नेता भेटला आणि त्यांच्या रूपाने आज आमची खूप वर्षाची मागणी होती की हैदराबाद गॅजेट लागू व्हावं. आणि मराठवाड्याला खरं तर हैदराबाद गॅजेटची लागू करण्यासाठी हा प्रयत्न होता आणि तो हैदराबाद गॅजेट आज सर्वतोपरी लागू होत आहे. हे मराठवाड्यातील लोकांना खूप आनंदाची बात आहे. कारण मूळचे मराठा समाज हा हैदराबाद गॅजेटमध्ये कुणबीच आहे आणि कुणबी प्रमाणपत्र हैदराबाद गॅजेटमधून सर्व मराठा समाजाला लागू होणार आहे. आणि तसंच आम्ही ओबीसीमध्ये आज आमची जात येणार आहे. तरी मी सर्व बांधवांना मराठवाड्यातील बांधवांना अभिनंदन करतो आणि जय शिवराय, जय शिवराय. प्रतिनिधी बालाजी कांबळे, DNA मराठी, परभणी.